सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सभासद बंधू आणि भगिनींनो, आज फेडरेशनच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नेमकं मला काय बोलावं हे मी काय मनात ठरवलेलं नाही. बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, पण सर्वप्रथम महाराष्ट्र सहकार परिषदेवर महाराष्ट्र शासनाने माझी जी काही नियुक्ती केली त्याबद्दल आपण जो काय माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. कालच एक घटना घडली. काल अनेक वर्तमानपत्रांमधून नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल खूप मोठमोठ्या बातम्या आल्या. मीडियामध्ये पण या बातम्या चालल्या. त्यावेळी माझ्या असं डोक्यात आलं की आपण स्वतःचं एक यूट्यूब चॅनल तरी असावं, की आपली भूमिका प्रत्येक वेळी आपण व्यक्त करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या मागं आपल्याला फिरावं लागतं. आज नेमकं आपली ऑफिशियल भूमिका नेमकी काय आहे ही आपल्याला मांडता आली पाहिजे. तर मी आज सर्व सदस्यांना विनंती करतो की माझे इथं सगळे सहकारी आहेत की आपलं स्वतःचं एक काहीतरी, जसं प्रत्येक राजकारणात देखील अनेक पक्षाची मुखपत्र असतात, तसं नेमकं फेडरेशनची भूमिका त्रैमासिकातनं आपल्याला जात असते, पण ही आपली सभासदांपर्यंतच पोचत असते. परंतु जनतेपर्यंत नेमकी वस्तुस्थिती काय? काल मला इतकं वाईट वाटलं. काल अनेक वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईनला बातम्या होत्या की देशातील नागरी सहकारी बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहारात महाराष्ट्र आघाडीवर, आणि टक्केवारीत मोजले होतं त्यांनी 67% घोटाळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र आघाडीवर. आणि हे सगळे वाचत असताना क्षणभर खूप वाईट वाटलं. खरंच वस्तुस्थिती तशी असती तर योग्यही आहे, ॲक्सेप्ट केलं असतं मी. पण वस्तुस्थिती पूर्ण विपर्यास असताना, वस्तुस्थिती तशी नसताना अशा प्रकारचे बातम्या येणं, तर मी अनेक ठिकाणी संपर्क केला. मला प्रत्येक वृत्तपत्रांनी सांगितलं की दिल्लीवरनं बातमी आली आहे. म्हटलं दिल्ली हे शहर राजधानी आहे, मोठं आहे, पण दिल्लीवरनं आलेली प्रत्येक गोष्ट ही सत्य असतेच असं नाही. मी त्यांना सांगितलं तुमच्या वार्ताहराकडून ती बातमी तपासून घ्या. तर कसं असतं बघा, सध्या मी राहून खूप याचा विचार केला की जगात एवढ्या गोष्टी घडत असताना नागरी सहकारी बँकांमध्ये जर काय खूट वाजलं तर त्याची एवढी बातमी व्हायचं कारण काय? तर माझ्यासारख्या अभ्यासकाला असं वाटलं की या वर्तमानपत्रांना, या वृत्तपत्र माध्यमांना सगळ्यात जास्त क्रेज आहे ते राजकारणी लोकांची. हे सामान्य माणसाने काय केलं त्यापेक्षा एखाद्या राजकारणी माणसाने जर काय केलं तर ते बातमी होते. आणि ही राजकारण आणि सहकार याचा अतूट संबंध आहे. त्यामुळे सहकारात राजकारण असू नये, पण राजकारणात सहकार असावा. त्यामुळं केवळ ह्या राजकारणातल्या व्यक्ती या सहकार क्षेत्रामध्ये दिसतात म्हणून जर मीडिया आपल्याला टार्गेट करत असेल तर ते अयोग्य आहे. त्यामुळे नेहमी असं म्हणणं असं आहे की राजकारण हे सहकाराला लाभलेले कुंपण आहे. राजकीय ताकद ही सहकाराला एक सपोर्टिंग रोलमध्ये आहे. जिथं कुंपणं शेत खायला लागतात ती भाग वेगळा, ती भाग चुकीची आहेच. या बातम्यावरून मी अनेक लोकांना विचारलं. नाही, ते म्हणले वार्ताहरांचं म्हणणं असं की नाही तुमच्या क्षेत्रामध्ये राजकीय लोक आहेत त्यामुळे आमच्या दृष्टीने ते आकर्षण आहे, त्यामुळे काही आलं की आम्ही त्यांना मोठं हेडिंग देत असतो. यावेळी काही माझ्या डोक्यात एक प्लॅन आलेले आहेत. मी आत्ताच एक जस्ट 2 मिनटात माझ्या डोक्यात तो विचार आला. या सगळ्याने आपापल्या भागामध्ये आपले 6 महसूल विभाग आहेत. या 6 महसूल विभागामध्ये जे पत्रकार असतील त्या पत्रकार लोकांसाठी नेमकं बँकिंग म्हणजे काय, बँकिंग चालतं कसं, सहकारी बँकिंगचं क्षेत्र नेमकं कसं आहे, याचं एक ट्रेनिंग म्हणा त्या बीटवरच्या लोकांना, कोऑपरेटिव्ह बीटवरच्या लोकांना, मुंबई असेल तर मुंबई असोसिएशननी, नाशिक असेल तर नाशिक असोसिएशननी त्या भागातल्या पत्रकारांना एकत्रितपणे घेऊन, विदर्भ असेल
एक दिवसाचं स्वखर्चाने ट्रेनिंग द्यावं. तर काल मी बघत होतो बातमीमध्ये, त्या बातमीचा उगम काय, तर 10 ऑगस्टला केरळच्या षण्मुगानम खासदार आहेत, त्या खासदारांनी एक लेखी तारांकित प्रश्न विचारला होता. आणि त्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी लेखी उत्तर दिलं. आणि त्या उत्तरामध्ये प्रश्न असा होता की भारतातील सहकारी बँकिंगमध्ये किती घोटाळे आहेत, असा तो प्रश्न होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय अर्थमंत्र्यांनी आकडेवारी दिली. त्या आकडेवारीमध्ये त्यांनी असं सांगितलं, गेल्या वर्षभरामध्ये 323 घोटाळ्यांची नोंद झाली आणि या 323 घोटाळ्यापैकी 216 घोटाळे हे महाराष्ट्रातले आहेत. मग पत्रकारांनी काय केलं 216चं पर्सेंटेज काढलं, ते निघालं 67%. आणि 67% म्हणून हेडलाईन केली की देशात सगळ्यात जास्त घोटाळे महाराष्ट्र घोटाळ्यामध्ये अव्वल. पण मी त्या प्रश्नामध्ये बघितलं, त्या प्रश्नामध्ये त्या घोटाळ्यांमध्ये इन्क्लूड असलेली अमाऊंट दिली होती का, तर नाही. नेमकं या घोटाळ्यामध्ये रक्कम किती इन्वॉल्ड आहे ही काय त्यामध्ये नव्हती. माननीय फायनान्स मिनिस्टरच्या उत्तरामध्ये पहिलं वाक्य असं आहे, मी ते उत्तर बघितलं, त्यांनी असं दिलं आहे, फिनान्शियल इरेग्युलरिटीज विच लीड्स टू फ्रॉड. म्हणजे फ्रॉड आहे का, तर नाही. त्यात माझ्या राज्य सहकारी बँकेच्या नावापुढं देशातल्या अपेक्स बँकांमधले फ्रॉड दिले होते. माझ्या राज्य सहकारी बँकेच्या पुढं, महाराष्ट्राच्या पुढं 17, 17, 18 अशी 3 आकडेवारी आहे. म्हणजे 3 वर्षातली आकडेवारी. मी स्वतः तिथे गेले 3 वर्ष प्रशासक आहे. मी माझ्या स्टाफला खोदून विचारलं, 17, 17, 18 म्हणजे जो इतकी आपण कुठं काय RBIला जे फ्रॉड रिपोर्टिंग करतो प्रोसेस आहे, त्या रिपोर्टिंगमध्ये आपण किती फ्रॉड हे केलेत. ते म्हणले, साहेब 3 वर्षामध्ये केवळ 2, ते पण आमच्याकडं बनावट नोटा भरायचा प्रयत्न झाला, ते फ्रॉड आहेत. म्हटलं 2 फ्रॉड मी रिपोर्टिंग केले असताना 17, 17, 18 3 आकडे कसे आले. खूप खोलात गेल्यानंतर त्या निर्मलाजींचं पत्र मी नीट वाचलं. त्या पत्रामध्ये असं आहे की त्यांच्या इन्स्पेक्शन अथॉरिटीला, रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शन अथॉरिटीला इन्स्पेक्शन करत असताना ज्या प्रकरणामध्ये असं वाटलं की ही घटना पुढं फ्रॉड होण्याची शक्यता आहे, प्रत्यक्ष झालेलं नाही, समजा एखाद्या कर्जदाराचे डॉक्युमेंट चुकीची घेतली असतील तर उद्या इट लीड्स टू फ्रॉड, अशा इन्स्पेक्शन अथॉरिटीनी रिझर्व्ह बँकेला इन्फॉर्म केलेल्या घटनांची ती आकडेवारी आहे. त्यामुळे ही आकडेवारी बघितल्यानंतर मी रिझर्व्ह बँकेला माहितीच्या अधिकारात आम्ही प्रश्न विचारला, यामध्ये अमाऊंट किती इन्वॉल्ड आहे. तर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, एक तर निर्मलाजींचं ते आकडा पण 323 नाही, RBIने आम्हाला सांगितलं की 448 फ्रॉड देशभरामध्ये नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातनं रिपोर्ट झालेत. किती, 448. त्यामध्ये इन्वॉल्ड असलेली अमाऊंट किती आहे, तुम्हाला धक्का बसेल ऐकून. ही अमाऊंट आहे 1,80,00,000. 1,80,00,000. मग मी कमर्शियल बँकांमधल्या फ्रॉड माहिती घेतली, तर कमर्शियल बँकांमधले गेल्या वर्षीचे फ्रॉडची आकडेवारी अशी आहे, 7,365 घटनांमध्ये 1,35,000 कोटी फ्रॉड आहे. किती, 1,35,000 कोटी. त्याच्या गतवर्षी 1,85,000 कोटी. मग आमच्या 1,80,000 रुपयाचं मी त्याच्याशी पर्सेंटेज काढलं, किती फ्रॉड आहे. तर त्या पर्सेंटेज असं आहे 0.00013, 0.00013 हे पर्सेंटेज आहे. मग हे सगळं असताना जिथं आकडेवारीवर बरं मी परत खोलात शिरलो, फ्रॉड म्हणजे काय, तर रिझर्व्ह बँकेचं डेफिनेशन असं आहे, फ्रॉड म्हणजे तुमच्या बँकेतल्या एखाद्या खात्यावरून ATMवरून दुसऱ्या कोणीतरी पैसे लांबवले असले तरी इट्स फ्रॉड. तुमच्या एखाद्या खात्यावर बनावट सही करून कोणी पैसे काढून घेतले असेल तरी फ्रॉड. तुमच्या बँकेवर दरोडा पडला तरी फ्रॉड. कोणी पैशाची अफरातफर केली तरी फ्रॉड. चोरी झाली तरी फ्रॉड. म्हणजे फ्रॉड या डेफिनेशनमध्ये सगळ्या गोष्टी येतात. मग एखाद्याने ATMमध्ये एखाद्या सायबर म्हणजे त्यांनी दिलं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये देश पातळीवर जे फ्रॉड झाले त्यामध्ये 220 कोटी रुपये आहेत. 5 वर्षातली रक्कम 220 कोटी.
त्यामध्ये कॉस्मॉस बँकेतला 95 कोटीचा पण फ्रॉड आहे. त्याला फ्रॉड म्हणायचं का? एका सायबर अटॅकरनी त्याचं बुद्धी वापरून तुमचे पैसे काढून घेतले. हा फ्रॉड आहे का? हा गुन्हा आहे, हे क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्याला गैरव्यवहार म्हणता येईल का? तर गैरव्यवहार नाही. गैरव्यवहार म्हणजे लोकांच्या मनात असा एक समज येतो, फ्रॉड म्हणजे या नागरी सहकारी बँकांच्या संचालकांनीच काहीतरी गडबड केली. गैरव्यवहार म्हणजे आम्हीच करणार, दुसरं कोणी गैरव्यवहार करूच शकत नाही. तर ही जी काही वर्तमानपत्रांचा एकंदर मी शोध घेतला, खूप यामध्ये डीपमध्ये जायचा प्रयत्न केला, तर या खाजगी क्षेत्रातल्या बँकांचा आपल्या डिपॉझिटर्सवर डोळा खूप आहे. आपले डिपॉझिटर्स ही व्होलाटाईल नाही आहे. आपले डिपॉझिटर्स हे स्टेबल आहेत. म्हणजे रिजनेबल रिटर्न घेऊन वर्षानुवर्षे डिपॉझिट ठेवून त्यामध्ये रिजनेबल भेटण्याची अपेक्षा करणार आहेत. मार्केटमधल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवून आपलं डिपॉझिट सतत हालतत ठेवायची त्यांची मानसिकता नाही आहे. 5-5 वर्ष डिपॉझिट स्टेबल असतं. हे स्टेबल डिपॉझिट आम्हाला हवेत. अशा पद्धतीने नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल जर जनमानसात अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं तर 100% हे डिपॉझिटर आपल्याकडं वळतील याची त्यांना खात्री आहे. आणि मार्केटमध्ये असले एजंट पण फिरत आहेत. आणि मी उद्वेगाने असं म्हटलं, या सगळ्या गोष्टीला रिझर्व्ह बँक इनडायरेक्टली मदत करते आहे. का रिझर्व्ह बँक सतत नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल सतत एक आक्षाची भूमिका ठेवून सतत एक दंड करायचा. KYC सगळ्यात जास्तीत जास्त आजकालच्या काळात दंड झाले ते KYC नॉर्म्स पूर्ण केले नाहीत. बँकांमध्ये दहशत आहे. मला कळत नाही, एखाद्याने जर KYC नॉर्म्स पूर्ण केला नाही, फोटो आणून दिला नाही, तर त्याला अकाउंट ऑपरेट करायला आपण रिस्ट्रिक्शन करतो, त्याला ऑपरेट करू देत नाही. मग असं असताना KYCची गरज काय? KYCची गरज याचा अर्थ असा की ही व्यक्ती तीच आहे याचं आयडेंटिफिकेशन मी करायचं आणि त्याच माणसाने ते अकाउंट ऑपरेट करायचं. जर त्यांनी KYC नॉर्म पूर्ण केले नाहीत तर मी त्याला अकाउंट ऑपरेट करायला परवानगी देत नाही. मी म्हणजे पूर्ण सेफ्टी बाळगतो. असं असताना देखील व्हायोलेशन म्हणून या लोकांना दंड व्हायला लागला आहे. आमचा स्टाफ अक्षरशः घाबरून प्रत्येकाच्या घरी जायला लागला आहे. KYC डॉक्युमेंट द्या, KYC डॉक्युमेंट द्या. स्टाफ फोटोग्राफर घेऊन जायला लागला आहे. फोटो नाही साहेब नको, आम्ही काढतो. म्हणजे हा जो काय प्रकार आहे हा मला कळत नाही की KYCच्या पाठीमागचा उद्देश काय? एखाद्या चुकीच्या माणसाने ते अकाउंट ऑपरेट करू नये. दहशतवादी असेल, हे असेल, ते असेल. रिझर्व्ह बँकेने ज्या ज्या लोकांवरती बॅन घातला, या लोकांचे अकाउंट तुम्ही ऑपरेट करता कामा नयेत. अनास्करचं अकाउंट कुलकर्णीने ऑपरेट करू नये, एवढंच तुम्हाला बघायचं ना. मग ते अकाउंट ऑपरेट होतच नसेल तर KYCची आवश्यकता काय? तरी देखील या बँकांवर दंड व्हायला लागले. आणि नुसतं दंड होत नाही आहे, त्या दंडाच्या याला घटनेला भरपूर प्रसिद्धी दिली जाते. रिझर्व्ह बँक कधी एवढं प्रेस रिलीजच्या मागं नव्हतं, ते आजकाल प्रेस रिलीज यायला लागलं आहे. आणि सगळ्या लोकांना सांगण्यात यायला लागलं की याला भरपूर प्रसिद्धी द्या. आणि मग वर्तमानात या बँकाला दंड, या बँकाला दंड. आणि सामान्य जनमानसामध्ये आज बँकिंग अवेअरनेस नसल्यामुळं त्यांना एकच वाटतं, या बँकेला दंड झाला. अरे दंड किती रुपयाचा? 1 लाख रुपयाचा दंड. बँक कितीची? 500 कोटीची बँक आहे. पण 1 लाख रुपये दंड झाल्याबरोबर जनमानसात असं एक भावना येते की दंड झाला, दंड झाला, दंड झाला. या बँकेचं काहीच खरं नाही. त्याच वर्तमानात बातमी आली, 277 बँका डबघाईला. चौकट आली. 277 आकडा कुठनं निघाला? परत रिझर्व्ह बँकेच्या साईटवर जाऊन त्या डाटाबेस इकॉनॉमिक्सचा डाटा वेअरहाऊसला जाऊन आम्ही ती माहिती घेतली. त्यांनी सांगितलं भारतातल्या एकंदर 1539 बँकांपैकी 12%च्या वर करार असलेल्या बँका 1290 आहेत. 9 आणि 12मधला गॅप 190 बँका आहेत. अशा प्रकारे 95% बँकांची भांडवल सक्षमता आहे आणि 95% बँका सक्षम आहेत. हे कोण म्हणतं? RBI म्हणते. मग मी बघितलं 277 आकडा आला कुठून? बरं, त्या बँकेची नावं नाहीत त्यात. मग जो कोण वाचतो तो पटकन विचारतो, साहेब आपली तर बँक नाही ना त्यात. प्रत्येकाच्या डोक्यात विचारतोच, मग किती का मोठे असते ना. त्यामुळे अशा प्रकारे हे वातावरण नेमकं निर्माण का केलं जातं याचा अनेक वेळेला शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर पहिलं असं कारण आढळलं की बाबा राजकारण आणि सहकाराचा संबंध हा दृढ आहे, त्यामुळे वर्तमानपत्रवाल्यांना तो एक क्रेज असते. आणि दुसरं हे प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका आहेत, त्या आपल्या डिपॉझिटर्सच्या मागं आहेत, आपल्या कर्जदारांच्या मागं आहे. जो कोण कर्जदार त्यांना
3 वर्ष 4 वर्ष व्यवस्थित रिपेमेंट करताना दिसतो, त्याला ताबडतोब एजंट थ्रू कॅच केलं जातं, इंटरेस्ट रेट कमी केला जातो, प्री रिपेमेंट चार्जेस तुमचे आम्ही भरू, तुम्हाला मॉर्गेजचा खर्च नाही, हे नाही ते नाही. म्हणजे चांगला कर्जदार अडचणीतल्या असलेल्या माणसाला सुरुवातीला आम्ही कर्ज द्यायचं, त्याला मोठं करायचं, त्याचं रोप वाढवायचं आणि या बँकांनी पळवायचं. हा जे काय आपला आणि हे सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दलच आज जवळजवळ 5.16 लाख कोटी रुपये आज या बँकिंग सेक्टरमध्ये डिपॉझिटद्वारे व्यवस्थेत आपले आहेत. आणि तसं बघायला गेलं तर नगण्य आहे, म्हणजे याचं पर्सेंटेज 3 पॉईंट पण नाही आहे, तरी आमच्या मागं का बाबा. तर एक धारणा अशी आहे, या धारणेला आपल्याला छेद द्यावा लागेल कुठंतरी. तिथं जे कोण लोक बसले त्या लोकांना असं वाटतं की या लोकांना बँकिंग येत नाही. त्यांचा आवडता शब्द आहे परोलीचा नेहमी, अरे यार आपको प्रोफेशनलिज्म नहीं है, आप बहुत अच्छे लोग हैं, बहुत बड़े काम करते हो, सोशल वर्क बहुत करते हो, लेकिन आप में प्रोफेशनलिज्म नहीं है. आता प्रोफेशनलिज्म म्हणजे काय, कशावर मोजतात. त्या बँकेचा प्रॉफिट, नफा, CRR, जे रिझर्व्ह बँकेने वेल मॅनेज अँड फिनान्शियल साऊंड बँकेकरता पॅरामीटर निश्चित केलेत, ते सगळे पॅरामीटर तुम्ही पाळले असतील तर तुम्ही प्रोफेशनल आहात. मी मध्ये एकदा RBI वाल्याला म्हटलं, आमच्या इथं एवढं प्रोफेशनलिझम आहेत की आमचे सगळे आकडेवारी बघायला जाल तर आमच्यापेक्षा तुमचं नेट NPA जास्त आहे, आमच्यापेक्षा तुमचं ग्रॉस NPA जास्त आहे. उलट तुम्हाला तर प्रोफेशनलिझम नाही असं मला वाटतं, तर आमच्यातलेच काही लोक तुमच्याकडे प्रशासक म्हणून नेमा, तुमच्या बँका चांगल्या चालतील. पण एकदा सहकारबद्दल जे काही काय डोक्यात बसलं आहे मला माहीत नाही या सगळ्याच लोकांच्यात. आणि ही लोकं नेमकी कोण आहेत. ही लोकं नॉर्थ इंडियन की ज्यांच्या इथं सहकार औषधाला पण नाही, ज्यांच्या सहकार कशाचे खातात माहीत नाही, ते म्हणतात आमच्याकडं कोऑपरेटिव्ह करप्टिव्ह आहे सगळं. तर अशा लोकांचे तिथं जर मानसिकता ती लोकं तिथं बसली, महाराष्ट्रातला एकही मनुष्य RBIवर नाही, महाराष्ट्रात कोणी तिथं मराठी बोलणारच सापडत नाही. ते मला एकदा म्हटले. आणि आपल्याकडे नेहमी असं होतं, पोस्ट इन्स्पेक्शन मिटिंगला आपली मानसिकता अशीच असते, पोस्ट इन्स्पेक्शन मिटिंगला जायचं, RBIवाले जे काय म्हणतील आपल्या भाषेत म्हणायचं, शिव्या घालतील ते ऐकायच्या, यस सर यस सर यस सर यस सर म्हणायचं. आणि काय बोललं की आम्ही सगळ्यांनी ते MDकडे बघायचं की तू नाही केलंस का, हे असं बोलत आहेत. आणि शेवट पोस्ट इन्स्पेक्शन मिटिंग संपलो एकदाचं. का तर लँग्वेज इज द बॅरियर. लँग्वेजमध्ये आम्ही काय सांगायला गेलो होतो, ऐकायच्या मनस्थितीत नाही. एकदा नागपूरला सगळ्या आमच्या शाखा शिफ्ट होत होत्या, ते म्हणले की लँग्वेज बॅरियर है, आपको थोडं एक्सप्लेन करने का, आप इंग्रजी सीखो. मी त्यांना म्हटलं आमच्या सगळ्या सेक्टरला इंग्रजी शिकवण्यापेक्षा तुम्ही 50 लोक मराठी शिका, ते जास्त योग्य आहे, संख्या कमी आहे. पण एकंदरीतच त्यांच्या डोक्यात काय बसलं आहे मला माहीत नाही की RBI म्हणजे एक अशी एक जगातली ताकद देवाकडनं घेऊन आलेली आहेत की बँकिंगमधलं सगळं त्यांना समजतं. आम्ही इतक्या वर्ष बँकिंग करतो, मूर्ख होत. एक घटना घडली, सत्य आहे. मॅडम होत्या त्यावेळी स्टँडिंग ॲडवायझरी कमिटीमध्ये, आर गांधी अध्यक्ष होते. मी त्यांच्यासमोर एक नागपूर टॅपकॅपचे घडला, मी नागपूर टॅपकॅपवर पण आहे. मी त्यांना सांगितलं आमच्या ऑडिटरनी त्या बँकेचं काढलेलं NPA चार्टर्ड अकाउंटंटनी 1% होतं, आणि त्याचवेळी रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शन अथॉरिटीनी काढलेलं NPA 49% होतं. 1% कुठं, 49%. एवढं ह्यूज डायव्हर्जन्स असेल तर तपास व्हायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं जो आमचा CA आहे, जो 20 वर्ष स्टँडिंग प्रॅक्टिसमधला आहे, ज्याला क्वालिफाईड डिग्री आहे, ज्याला ॲक्ट वेगळा आहे, तो म्हणतो 1%. आणि तुमचा जो इन्स्पेक्शन अथॉरिटी आहे त्याचं क्वालिफिकेशन आहे मेकॅनिकल इंजिनियर. येस, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. आज रिझर्व्ह बँकेचा कुठलाही ऑफिसर घ्या, लिहून घ्या, तो कॉमर्स ग्रॅज्युएट नाही. कारण ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये सगळे BSc, मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर. अकाउंटमधला ग क ढ माहीत नाही, एंट्री कशी करायची माहीत नाही, फक्त त्या नियमाचं पालन करणे. रिझर्व्ह बँकेने त्यांना एक पुस्तक दिलेलं असतं, या पुस्तकामध्ये बघायचं, हे असं असेल तर हो, तसेल असेल नाही, खलास. सिस्टीममध्ये बसत नाही. आम्ही मॅन्युअल त्यांना सांगितलं, आम्ही मॅन्युअल ओके केलं नाही, सिस्टीम जनरेटेड डाटाच आम्ही बघणार. सिस्टीम चुकीची असेल, फॉल्टी असेल, असू द्या, माहीत नाही, पण सिस्टीम जनरेटेड. एखाद्याचं नॉमिनलचं पर्सेंटेज सिस्टीम जनरेटेड 60% दिसतं, ॲक्च्युली 10% असतं. ते म्हटलं नाही, सिस्टीम जनरेटेड. तर मग अशा प्रकारे जे काय चाललं आहे याच्या विरुद्ध मी लढा शब्द वापरणार नाही, त्याला वेगळं काहीतरी रूप येतं. मग
याच्या विरुद्ध त्या रिझर्व्ह बँकेच्या अथॉरिटीला आपल्याला आपली भूमिका कन्व्हिन्स करायची असेल, सांगायचं असेल किंवा हे तुमचं कसं आहे. मध्ये मी रिझर्व्ह बँक मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंगमध्ये शिकवायचो, 17 वर्ष मी फॅकल्टी होतो. या रिझर्व्ह बँकेच्या लोकांना आम्ही सिक्युरिटायझेशन, महाराष्ट्र MCS ॲक्ट वगैरे आम्ही सांगायचो, शिकवायचं. तर आपल्याकडून प्रत्येकाने अशी काहीतरी एक सोय केली पाहिजे की एक यूट्यूब चॅनल असलं पाहिजे. त्या यूट्यूब चॅनलवर इंग्लिश, मराठी, हिंदी या प्रकारे आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे आणि त्या लोकांना सवय लागली पाहिजे हे बघायचं. कुठल्या कमेंट्स आलं की फेडरेशनची भूमिका काय, या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राची नेमकी भूमिका काय. कारण काल मी बघितलं एक अनिल गलगली नावाचे एक माहिती अधिकार कार्यकर्ते, मी त्यांना परवा फोन केला. त्यांनी एक माहिती अधिकारात एक माहिती विचारली होती रिझर्व्ह बँकेला ज्यावेळी नोटाबंदीच्या काळामध्ये, आणि त्यांनी माहिती विचारली होती की या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकडून किंवा सहकार क्षेत्राकडून, जिल्हा बँका असू द्या, अपेक्स बँका, किती प्रकारचे घोटाळे तुमच्या रिपोर्टिंग झालेले आहेत. आणि त्यांना लेखी उत्तर आहे RBIचं, या संपूर्ण पिरियडमध्ये एकही घोटाळा आमच्याकडं सहकार क्षेत्राकडून रिपोर्ट झालेला नाही. पण हे लेखी उत्तर आहे RBIचं, आजही माझ्याकडे आहे. पण त्यावेळी मात्र संपूर्ण मीडियामध्ये असं होतं, एकतर UPला मी एका ठिकाणी फोनवर जॉईन झालो होतो, UPचं चॅनल होतं, तो बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होता, महाराष्ट्र के जिला बैंकों में 5,000 करोड़ का घोटाळा, महाराष्ट्र के जिला बैंक में 5,000 करोड़ का. मी त्या निवेदकाला म्हटलं, आपको समजता है क्या आप क्या बात कर रहे हैं, ये घोटाळा कैसे हो सकता है. म्हणजे एखाद्या खातेदाराने त्याच्या खात्यामध्ये नोटाबंदीच्या काळामध्ये काही पैसे भरले, हा त्या बँकेचा घोटाळा कसा. त्या खातेदाराला इन्कम टॅक्सने विचारलं पाहिजे, हा तुझा सोर्स काय, कुठनं पैसे आले ते बघा ना. तुम्ही 5,000 करोड का घोटाळा. म्हणजे त्या जो कोण निवेदक असतो, तो अँकर असतो, त्याला देखील बँकिंग समजतं का. तर माझं असं फेडरेशननी काम केलं पाहिजे, या सगळ्या अँकरना एक रिक्वेस्ट लेटर लिहिलं पाहिजे, तुम्ही आमच्याकडे आमच्या खर्चानं या, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ, 5 स्टार हॉटेलची क्रेज असते, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ, तुमचं 2-3 तासाचं तुम्हाला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आम्ही तुमचं सेशन घेतो आणि नागरी सहकारी बँकामध्ये नेमकं काय काम करतात, नेमका घोटाळा म्हणजे काय, कशा प्रकारे चालतात, पर्सेंटेज काय, बॅलन्स शीट कसं वाचतात हे पण माहीत नाही या लोकांना. एकाने असं सांगितलं, ते म्हणले काय नाही, एक करा, असं करा, मस्त करा, जेवण घाला, आणि त्याने प्रेस नोट दिली आणि छापून आले की या बँकेला इतका नफा. मला डाऊट आला, पुण्यातली बँक, माझ्या ओळखीची बँक. मी त्यांना म्हटलं काय, ते म्हणजे प्रेस नोट दिली, छापली आम्ही. प्रेस नोट बघितली तर तरतूद पूर्व नफा. आता तरतूद पूर्व काय, तरतूद पश्चात काय, प्रोव्हिजन काय, हे जर त्या वार्ताहराला माहीत नसेल तर आपल्या बँकेबद्दलचं खरं पिक्चर जनतेसमोर येणार नाही. आणि सध्या मीडिया हा व्हॉट्सअप असू द्या किंवा प्रिंट मीडिया असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया, हा इतका प्रभावी झाला आहे आणि आपण त्यांचा नेमका अंगीकारापासून लांब आहोत. आपण नेमका तो अंगीकार काय करत नाही होत. त्यामुळं हा अंगीकार केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. याच्याकरता आपण सगळ्यांनी तुमच्या स्वतः बँकेचं एक यूट्यूब चॅनल करा. तुमच्या सभासदांपर्यंत कसं पोचायचं हे खूप प्रभावी माध्यम झालं आहे. आणि आपापल्या बँकेत घडणाऱ्या घटना, समारंभ हे त्या चॅनलच्याद्वारे तुम्ही आपल्या सभासदांपर्यंत, खातेदारापर्यंत पोचवा. आपल्या पॉलिसीज असतील त्या पॉलिसी पोचवा. लोनची पॉलिसी असेल, नवीन कर्जामधला व्याजदर उतरला असेल, चढला असेल, हे सगळं त्या सभासदांकडे पोचवा. सभासदांना विश्वास वाटला पाहिजे की आपल्या बँकेत घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोचतीये. मग मात्र मीडियावर याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. म्हणून मी कालच आमच्या विश्वेश्वर बँकेच्या सभेमध्ये आमच्या अध्यक्षांना आवाहन केलं की सभासदाची साक्षरता हा प्रत्येक बँकेचं एक प्रमुख काम आहे. आज माझा सभासद साक्षर झाला पाहिजे. माझं बॅलन्स शीट आता आशास्थान, स्फूर्तीस्थान ते बाजूला ठेवू. प्रत्येक माझा फिगर हा CD रेशो इतका पाहिजे, इतका म्हणजे नेमकं काय, कमी असतं म्हणजे काय, वाढला म्हणजे काय, हे म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये मराठीत समजेल असं. करार म्हणजे नेमकं काय, त्याला थोडंसं विश्लेषण करून. रिझर्व्ह बँकेने सांगितले 9, आमचा 12 टाळ्या. रिझर्व्ह बँकेने सांगितलं 9, आमचा 35 जोरदार टाळ्या. आता 35 चांगला का वाईट हे कळायची ताकद मात्र आमच्या सभासदांच्या ज्ञानामध्ये दे. 35 याचा अर्थ तुम्ही लोनिंगच नाही करत, म्हणजे तुम्ही सगळ्यात वाईट काम करताय. पण आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, याच्या पुढं खूप महत्त्वाचं मी बोलतोय की अवेअरनेस माझ्या सभासदांना, ठेवीदारांना द्या.
नाहीतर आपल्याकडे एक पद्धत आहे, कुठेतरी सहकारी बँका आर्थिक तोट्यात, एक तोट्यात म्हटलं क्वेश्चन मार्क टाकायचा, 4 लोक रांगेत उभी राहिली की 5वा उभं राहतो, 5वा बघत नाही की का हा उभा आहे, तो म्हणतो 4 उभे आहेत ना, कशाला रिस्क घ्या. म्हणजे नेहमी मी उदाहरण देतो, आमच्या पुण्यामध्ये असं घडतं. लकडी पुलावरनं दोन लोकांनी वाकून बघितलं की 3, 4, 5, 6, 50 वाकून बघायला लागतात. मग त्यातला एक जण म्हणतो 2 प्रेमी युगल आत्महत्या केली, 2 म्हणतो अरे नाही रे म्हैस पडली, तो म्हणतो नाही रे, म्हणजे हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळं सामाजिक जी आपली मांडणी आहे की समाजाबरोबर जायचं, कोण रांगेत उभायला मी पण, हे बदलायचं असेल तर सहकार क्षेत्राला याच्या पुढच्या काळामध्ये माझा प्रत्येक ठेवीदार, माझा प्रत्येक सभासद हा बँकिंग साक्षर झाला पाहिजे. एखाद्याने ठेवल्याबरोबर त्याच्या हातामध्ये पुस्तिका द्या, ठेव सुरक्षितता कायदा व्यवहार, काय म्हणते तुझी ठेव, हे का असं का ते काय, DICचे सगळे नियम द्या, तो तुम्हाला विचारणारच नाही. आज एखादा सभासद ठेवायला आला, मी 1 कोटी ठेवू का, 1 कोटी ठेवू का म्हटल्याबरोबर आमच्या 1 कोटी, आपल्या ॲक्शनमध्ये माझ्या स्टाफच्या असं येतं 1 कोटी, थांब बाबा मी विचारतो. तिथंच माझ्या ॲक्शनमधून मी सांगतो की यार बाबा एवढं मला झेपणार नाही. पण त्याने विचारल्याबरोबर मी जर त्याला सांगायला लागलो 1 कोटी काय शक्य नाही, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे, माझ्याकडे तसं आहे, म्हणजे माझ्या स्टाफनी त्या माणसाचा विश्वास जिंकण्या इतपत त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद माझ्या स्टाफच्या ज्ञानामध्ये असेल तर तो सभासद कधी जाणार नाही. तुम्ही त्याला मार्ग सांगितलं पाहिजे, मिस्टर अनासकर, मिसेस अनासकर, मास्टर अनासकर, CAB, BCA, BBA हे तू असं ठेव, म्हणजे प्रत्येकाला 5 लाख रुपये, म्हणजे 25 लाख रुपये सुरक्षित झाले. हे DICचे नियम तुम्ही सांगा ना त्याला. आपण म्हणतो काय मी असं ठेवू, बघ बाबा पुढचं बघ, ठेवायचं असेल ठेव, नाही तर नको ठेवू. तर माझा स्टाफ पण तेवढाच आज अवेअरनेस देणारा असला पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे. तो अवेअरनेस कधी देईल, त्याला नॉलेज असेल तरच तो अवेअरनेस देईल. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये माझा प्रशिक्षित स्टाफ आणि माझ्या सभासदांना बँकिंग साक्षर करणं ही आपण मोहीम या पुढच्या वर्षभरामध्ये राबवूया, असं या वार्षिक सभेच्या निमित्तानं मी मनापासून आवाहन करतो की हे RBI काही असू द्या, माझा जोर, माझा सगळ्यात विश्वास आज माझ्या ठेवीदारांवर आहे, माझा सगळ्यात विश्वास माझ्या सभासदांवर आहे. ते जर माझ्याबरोबर शेवटपर्यंत असतील तर RBIच्या कुठल्याही ॲक्शनची आपल्याला भीती वाटायचं काही कारण नाही. कारण का तो त्याचा विश्वास आहे, हे कुठं नाही जात, कुणी काही म्हणू दे, माझी बँक उत्तम आहे. आणि मी तेच म्हटलं की ज्या मुद्द्यावर मी सांगतो की माझी बँक उत्तम आहे, ते मुद्दे समजून घेण्याची ताकद माझ्या सभासदांमध्ये, ठेवीदारांमध्ये असणं आवश्यक आहे. याच्याकरता पुढचा संपूर्ण वर्षभर, आजपासून हा जो पुढचा वर्षाचा काळ आहे, हा बँकिंग साक्षरता माझ्या सभासदांमध्ये, माझ्या ठेवीदारांमध्ये जास्तीत जास्त पोचावी याच्यासाठी सगळ्या बँकांनी प्रयत्न करावेत, असं मी मनापासून कळकळीने आज या सभेच्या निमित्तानं आवाहन करतो. एक घटना सांगतो. मी मगाशीच म्हटलं मी काय ठरवून आलेलो नाही, पण तुम्ही ते सांगावर माझं मतप्रदर्शन मी नक्कीच करेल. माझं मत म्हणजे फेडरेशनचं मत असं नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे. मी अध्यक्ष जरी असलो तरी तुमची मतं वेगळे असू शकतील. एक गोष्ट आहे की मुंबईमध्ये एका बँकेवर रन लागला, मराठा मंदिर बँक रन लागला आणि त्यांनी आम्हाला फोन केला की त्यांनी सांगितलं की आमची बँक उत्कृष्ट आहे म्हणून तुम्ही सांगा. आम्ही RBIला म्हटलं की तुम्ही यू प्लीज कम अप विथ सम सर्क्युलर. RBI म्हटले दॅट इज युअर लुकआउट, आम्ही काय सर्क्युलर नाही काढणार. आम्ही RBIला म्हटलं होतं त्यावेळेला की ICICI बँक अडचणीत असताना तुम्ही स्वतःहून बाहेर आला होतात, ICICI बँक्स उत्तम आहे, पैसे काढू नका. आमच्या बँकांकरता तुम्ही ते म्हटले ते काम फेडरेशनचं आहे, फेडरेशननी करा. योग्य ठिकाणी त्यांना समजतं की फेडरेशनचं योग्य ठिकाणी ICICI म्हणजे त्यांच्या बाकी बँक आहे. ते म्हणले ती जगात आमच्या भारतातली नंबर 2ची बँक आहे, ती बुडली तर देशाची इकॉनॉमी कोसळे. तुम्ही बुडलात तर काय, रस्त्यावर जसे 4 भिकारी मारतात तसे तुमची संख्या. आता बघा बातमी येईल, 21 बँकांचं लायसन्स रद्द होईल, आता येईल बातमी. पहिली बातमी आली छान, 21 बँकांच्या ठेवीदारांना 5 लाख रुपये मिळाले, आपण खुश झालो, वाह वाह. आता पुढच्या वेळेला बातमी येईल ते 21 बँकांचं लायसन्स रद्द झालं. त्यामुळं एकदम त्यात महाराष्ट्रातल्या 11 बँका आहेत. तर एकंदरीत हे नेमकं काय आहे हे गणित, मी मगाशी जो किस्सा सांगायचा राहिला माझा, त्या बँकेवर रन लागल्यानंतर मीडियानी त्या बँकेच्या लाईनवरून ही घडलेली गोष्ट आहे, त्या बँकेच्या लाईनवरून व्हिडिओ नेला, कॅमेरा नेला आणि ते लाईन कवर करत असता तो कॅमेरा दुसऱ्या एका बँकेच्या बोर्डवरून गेला आणि मीडियामध्ये तो बोर्ड दिसला. तो बोर्ड कसला आहे काय, त्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला त्या अध्यक्षाचा मला फोन आला होता, त्याला हार्ट अटॅक घ्यायची वेळ आली. म्हटलं साहेब माझ्या बँकेपुढे रन लागला आहे.
शोध घेतला तर बातमीमध्ये फक्त त्याच्या बँकेचा बोर्ड दिसला होता. तर अशा प्रकारे जर माझ्या ठेवीदारामध्ये सभासदांमध्ये अवेअरनेस असेल ना, ते म्हणतील नाही नाही हे काय नाही, हे माझी बँक उत्तम आहे. तर याच्याकरता पुढचा आपल्याला काळ जर रिझर्व्ह बँकेकडं विरुद्ध लढायचं असेल तर त्यांच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उभं राहण्यापेक्षा, कारण का बॉस इज ऑलवेज राईट, आपल्या काय तिथं काही चालणार नाही, माझ्या सभासदांना माझ्या ठेवीदारांना बँकिंग साक्षर बनवणं हा सगळ्यात मोठा उपाय असं मला स्वतःला वाटतं. मॅडमनी मला 2-3 हे दिलेत, यावर मी बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे, पण मी रिलक्टंट आहे. काही सहकार विद्यापीठाबद्दल बोलतो आनंदाने, ते माझा विषय आहे. मी गेल्या 2014 सालापासून महाराष्ट्रामध्ये सहकार विद्यापीठ असावं याकरता खूप प्रयत्न करत होतो. MSC बँकेने 25 कोटी रुपये देऊन जागा पण घेतली होती, पण नेमकं ती न्यायालयीन प्रक्रियेत हायकोर्टात अडकली. पण परवाच अमितभाई शहांनी सहकार मंत्र्यांनी घोषणा केली की 25 तारखेला दिल्लीमध्ये देशातलं पहिलं सहकार विद्यापीठ आपल्याला सुरू करायचं आहे. ताबडतोब मी 26 तारखेला अमितजींना पत्र लिहिलं की बाबा हे सहकार विद्यापीठ सुरू करायचं असेल तर ते महाराष्ट्रात असावं आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये असावं. महाराष्ट्रात का असावं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सहकार महाराष्ट्रात आहे. रुजला आहे, धनंजयराव गाडगीळ असं सगळं लिहिलं नाही. जर तुम्हाला इमिजिएट जर सहकार सुरू करायचं असेल तर पुण्यामध्ये वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट आहे, ती सेंट्रल चीज आहे. त्याला जागा पुणे विद्यापीठा इतकीच मोठी जागा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्टाफ आहे, लायब्ररी आहे, सगळं बांधकाम आहे आणि फक्त त्याला वैकुंठभाई मेहता सहकार विद्यापीठ असं नामकरण केलं तरी ते बास होईल. एका बाजूला पुणे विद्यापीठ आहे, दुसऱ्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ बँकिंग आहे, कृषी विद्यापीठ आहे, सहकार आयुक्त आहे आणि एकंदर पुण्याचं वातावरण कोऑपरेटिव्ह कल्चर आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तिथं सहकार विद्यापीठ सुरू करा आणि देवाच्या मनात आलं तर ते निश्चितच मूर्त स्वरूपात येईल. कारण का 7 तारखेला अमितभाई तिथं व्हिजिटला वैकुंठभाई मेहतामध्ये व्हिजिट द्यायला येत आहेत. त्यांचा निरोप आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर ते झालं तर पुण्यामध्ये एक चांगलं सहकार विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू होईल. दुसरं मॅडमनी मला बोलायला सांगितलं अमरेला ऑर्गनायझेशन, त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही कारण का ते अमरेला ऑर्गनायझेशन हे माझ्या नॅपकपचं बेबी आहे आणि ते बेबी तर माझं स्पष्ट मत त्यावेळी नॅपकपला असं होतं की बेबी विल टेक बर्थ पण इट विल नॉट सर्वाईव्ह. बर्थ घेईल का तर नक्की घेईल, कारण का ते रजिस्ट्रेशन करायला बर्थ घ्यायला लागतं काय, बर्थ घेईल पण इट विल नॉट सर्वाईव्ह. कारण का यामध्ये गंमत अशी आहे, या ऑब्जेक्शनेबल इतकंच आहे की हा जो आम्ही पहिल्यांदा असं म्हटलं होतं की हा जो अमरेला ऑर्गनायझेशन ही सहकार तत्वावरती असावी आणि त्याचा पैसा जो आहे ते सहकारी तत्वावरची ते बँक आम्हाला परवानगी द्या. रिझर्व्ह बँक म्हणजे नथिंग डुईंग. तुम्हाला करायची असेल तर ते NBFC करा, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी करा, म्हणजे प्रायव्हेटमध्येच तुम्ही ते करा. म्हटलं सहकार क्षेत्राचा पैसा प्रायव्हेट बँकेमध्ये आणि त्या बँकेमध्ये सगळे MD बिमडीमध्ये वर्तन ते इलेक्शन कंपनी ॲक्ट खाली कशी होईल. त्यामुळे म्हटलं सहकार क्षेत्राचा पैसा सहकारात असावा, या मताचे आम्ही काही लोक आहोत आणि आजही पण ती NBFC म्हणून ती फॉर्म झालेली आहे. या सगळ्यात ऑब्जेक्शनेबल जे वाईट वाटलं, ही कंपनी NBFC आहे, प्रायव्हेट आहे आणि तिला प्रमोट करण्याकरता RBIनी बाह्या सरसवल्यात. रिझर्व्ह बँकेने जे काही विश्वनाथनच्या अध्यक्षतेखाली एक्सपर्ट कमिटी नेमली, त्या एक्सपर्ट कमिटीमध्ये त्यांनी असं सांगितलं तुम्ही या अमरेला ऑर्गनायझेशन सभासद झाला तर तुम्हाला नियम शिथिल, अमरेला ऑर्गनायझेशन सभासद नाही झाला तर तुम्हाला नियम कडक. म्हणजे तुम्हाला इथं गेला तर तुमचा करार एवढा, इथं गेला तर एवढा करा. म्हणजे तुम्हाला दे आर कंपेलिंग अस, दे आर फोर्सिंग अस टू बिकम ए मेंबर ऑफ दिस अमरेला ऑर्गनायझेशन. त्यामुळे एखाद्या प्रायव्हेट सिस्टीममध्ये उद्या याचा पैसा कुठं झाला काय झाला ते काही नाही, कारण का 300 कोटी रुपयाचं भांडवल हवं आहे तर उद्या कोणी देखील प्रायव्हेट कंपनीवाले येईन त्या शेअर घालतील. पण माझं असं म्हणणं आहे ते भांडवल सगळं नागरी सहकारी बँकांनी जमा करावं. आमची इन्स्टिट्यूशन आहे, त्यामध्ये कोणी दुसरा 200 कोटीमधला इन्व्हेस्टर घेऊ नये. आणि अशा प्रकारे ते अमरेला ऑर्गनायझेशन आहे ते पण कमिटीमध्ये एक्सपर्ट कमिटीच्या रेकमेंडेशनमध्ये त्याच्याबद्दल असंच आहे की तुम्ही जर मेंबर झालात तर हा काय प्रकार आहे. म्हणजे जर मी एखादा मेंबर झाला तर माझी तब्येत छान होणार लगेच आणि मेंबर नाही झालं तर माझी तब्येत फिनान्शियली ढासळलेली दाखवणार. याला काही स्वच्छ विवेकबुद्धीला न पटणार आहे. आणि BOM BOD बद्दल मी जास्त काही बोलत नाही, कारण का ते एक्सपर्ट कमिटीच्या रिपोर्टमध्ये आहे की BOM BOD हे रद्द होणार आहे. रद्द करायची त्यांनी शिफारस केलेली आहे आणि ती शिफारस अशी आहे की 2 मेजर शिफारशी आहेत त्यांच्या, खूप मेजर शिफारशी आहेत. मेजर शिफारशीचे पहिल्याच पानावर आहे, त्यांनी व्हिजन दिलं आहे आणि ते व्हिजन इतकं जबरदस्त आहे की ते नागरी सहकारी बँकिंग क्षेत्र कसं बघतात
एक्सपर्ट कमिटीने कसं बघितलं, विजन काय भारतातल्या क्षेत्राचं, पहिलं त्यांनी दिले कन्सॉलिडेशन ऑफ स्मॉल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, या सगळ्या लहान बँकांचं एकत्रीकरण, हे विजन आहे RBIचं. बघा, जो रेग्युलेटर असतो, जो आपला पालक असतो, त्या पालकाचं विजन बघा, त्या पालकाचं विजन आपल्या मुलांनी कसं वाढावं, मोठं व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, हे पालकाचं विजन असतं. इथं आमच्या पालकाचं विजन काय, हे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्र संकुचित करा, लहान करा. मार्ग काय, कन्सॉलिडेशन ऑफ स्मॉल बँक्स, हे पहिलं. दुसरं त्यांनी दिलं आहे ट्रान्सफर ऑफ कन्व्हर्जन ऑफ बिग अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स इंटू स्मॉल फायनान्स बँक. म्हणजे बघा, एखादा मनुष्य सहकारात जन्मला, माझा धर्म आहे, मी हिंदू धर्मात जन्मलो, मला सांगायचं तू मुस्लिम हो, मुस्लिम धर्मात जन्मलो, त्याला सांगायचं हिंदू हो, म्हणजे सक्तीचं कन्व्हर्जन म्हणजे धर्मांतराचा प्रकार आहे. अरे मला नाही जायचं, आणि त्यांनी हळूच एक शब्द वापरला आहे, दिस इज व्हॉलेंटरीली, बट इफ वी फील, वी म्हणजे कोण, RBI, वी मेक इट फोर्स, मी फोर्स करू त्याला, फोर्सेबल आम्ही तुम्हाला मर्जर करायला लावू, फोर्सेबल आम्ही तुम्हाला कन्वर्ट करायला लागू. हा काय प्रकार आहे? म्हणजे मी नेहमी म्हणतो लाडात की बाबा, शक्यतो ते म्हणतात हळूस की शक्यतो लव्ह मॅरेज करा, नाहीतर आम्ही अरेंज मॅरेजला बसलेलोच आहोत. म्हणजे एका बाजूला तुमचं क्षेत्र संकुचित करायचं म्हणायचं, दुसऱ्या बाजूला लॉलीपॉप दिल्यासारखं आम्ही तुमचं BOD रद्द करू, आम्ही तुमचं BOM रद्द करू, आम्ही MDचं सर्क्युलर रद्द करू. कारण का त्यांना समजलं आहे, अनेक हायकोर्टाने या सर्क्युलरला स्टे दिला आहे, कर्नाटक, छत्तीसगड या लोकांनी स्टे दिला आहे. त्यामुळे न्यायालयामध्ये यांची सर्क्युलर टिकणार नाहीत हे कळलं. म्हणजे आपल्याकडे कसं असतं, एखाद्या सभासदाला एम्प्लॉईला वाटलं की मला ॲडमिनिस्ट्रेशन काढणारच आहे, तो लगेच सांगतो साहेब मी राजीनामा देतो घरगुती कारणासाठी, मग त्याचा सत्कार होतो, मग त्याला त्याच्याबद्दल छान छान बोललं जातं, निरोप समारंभ होतो. अशाच प्रकारे काहीतरी हे रिझर्व्ह बँकेचा त्या एक्सपर्ट कमिटीचा रिपोर्ट आहे. तुम्ही विजन मात्र हे RBIनी विजन त्यांनी असं ठेवलं आहे की नागरी सहकारी बँकिंग क्षेत्र हे कमी करायचं, स्क्वीज करायचं, संकुचित करायचं, आणि इथं लॉलीपॉप दाखवल्यासारख्या 2-4 गोष्टी तुमच्या मनासारख्या त्यांनी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आज परत एकदा आमचे अडसूळ साहेबांना विनंती करतो की एक चांगली गोष्ट, फेडरेशन तुम्हाला माहिती आहे, फेडरेशन सतत एक भांडणाच्याच भूमिकेत RBIशी असते, पण आमचं लायझनिंग पण चांगलं आहे. तर ही जी मी आत्ता घोषणा करतो आहे त्याचं सगळं श्रेय फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भोईर मॅडमना आहे. कारण का त्यांनी सतत पाठलाग करून रिझर्व्ह बँकेकडून एक परवा पत्र मिळवलं की या ARC ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचा मार्ग यापूर्वी फक्त हा मल्टीस्टेट आणि या बँकांनाच उपलब्ध होता, आपल्या बँकांना तो उपलब्ध नव्हता. तर परवा मात्र सतत त्याचा पाठपुरावा केल्यानंतर RBIने फेडरेशनला एक पत्र दिलं. आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी हा जो मार्ग आहे तुमच्या बॅड डेट कर्ज विक्रीचा, हा आपल्या सगळ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना उपलब्ध करून दिलेला आहे. ही फेडरेशनची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल मी सांगतो की अडसूळ साहेबांना खास आपण भोईर मॅडमचा सत्कार करावा, एक पुष्पगुच्छ द्या. तर कारण का त्यांचं एक अथक ज्याला म्हणतो आपण, अथक घरी असू दे, आपण कोविडच्या काळामध्ये खूप मोठं काम, आपण खूप मोठं काम वर्क फ्रॉम होम करत होतो. ते जेव्हा ही अचिव्हमेंट आहे नाही, पुढं या ना, पुढं अडसूळ साहेब. हां, कारण का या सत्काराला खूप महत्त्व आहे. जोरदार टाळ्या वाजवा. का तर ॲप्रिशिएशन खूप आवश्यक आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. रिझर्व्ह बँकेचं कोणतंही सर्क्युलर क्वेरी आली की सगळ्यात पहिल्यांदा रात्री 12-1 वाजेपर्यंत पत्रव्यवहार तयार करायचं काम मॅडम करतात. म्हणजे कधी तर मला त्यांच्याकडनं जो रफ ड्राफ्ट येतो तो यू वॉन्ट बिलीव्ह इट, 3:16 3:15 असा मला रफ ड्राफ्ट आलेला असतो. मी सकाळी उठून बघतो व्हॉट्सअपवर वेळ, अरे 3 वाजताची वेळ होती. मग मी म्हटलं अरे आपणच काम नाही करत. मी पण एकदा त्यांना 12:02 ड्राफ्ट पाठवला. मी पण रात्री जागून थोडंसं काम करतो. पण आणि आज गंमत अशी आहे की राज्यात भारतातल्या प्रत्येक फेडरेशन मी परत सांगतो, माझ्या बोलण्यामध्ये अतिशयोक्ती मुळीच नाही, असेल तर थोडंसं कमीच असेल. कौतुक आपल्या लोकांचं करावं, पण मी अतिशयोक्तीपेक्षा जास्त नाही करत, मी रिझनेबलच आहे की प्रत्येक फेडरेशन आज प्रत्येक रिझर्व्ह बँकेच्या पत्रावर विचारते महाराष्ट्राने काय उत्तर दिलं.
आणि ते उत्तर आम्हाला पाठवा. आणि आमचं उत्तर गेल्यानंतर त्या फेडरेशन स्वतःचं उत्तर तयार करतात. ही वस्तुस्थिती आहे. सगळे UP BP सगळे फेडरेशन. तुमचं म्हणणं काय, महाराष्ट्राचा स्टँड काय? आणि अशा प्रकारे या सगळ्या ठिकाणी रिझर्व्ह बँक आणि आम्ही असं नाही, आम्ही भांडतो पण पोलाइटली. आम्हाला पण माहिती आहे की आमच्या भांडण्यामुळं रिझर्व्ह बँकेची वक्रदृष्टी आपल्या क्षेत्राकडे वळता कामा नये. मी आणि एकदा मॅडम गेलो होतो. मी त्यांना दाखवलं आमच्या CGM मॅडमला. म्हटलं, ते म्हणते तुम्ही आमच्या बायलॉमध्ये BODचा बदल करा. मी म्हटलं हो. तुम्ही 43C वाचला आहे का नवीन कायद्यातला? त्या 43C असं आहे, तुम्ही तुमच्या बायलॉमध्ये बदल करण्यापूर्वी त्या बायलॉजला रिझर्व्ह बँकेची पूर्व मान्यता घेतली पाहिजे. मी तुम्हाला 6 पत्रं पाठवली आहेत की माझ्या बोर्डाने रेकमेंड केलेलं मी तुमच्याकडे दिलेलं आहे. तुम्ही मला मान्यता नाही दिली. मान्यता न देता मी माझ्या AGमध्ये घेऊन तर बायलॉज मंजूर करणं हे व्हायलेशन आहे. मी कसं करू? शेवट आमच्या दोघांना त्या मॅडमने हातबलता दाखवली. ते म्हणले, अनास्कर, आम्ही तुमच्या याला जर आम्ही परवानगी दिली तर भारतातल्या 1539 बँकांना आम्हाला इंडिव्हिज्युअल परवानगी द्यावी लागेल. इट इज इम्पॉसिबल. जस्ट गो अहेड. आम्ही बघू काय करायचं. त्यामुळं अशा प्रकारचं सतत त्या रिझर्व्ह बँकेचं लायझनिंग ठेवायचं काम मॅडम करत असतात. आणि खरंच माझा संपूर्ण स्टाफ, मॅडमच्या आधिपत्याखाली असलेल्या सगळ्या स्टाफचं इथं कौतुक केलं पाहिजे. कारण का फेडरेशनचा इफेक्टिव्हनेस हा इथंच दिसतो की माझ्या सभासदाला असलेल्या अडचणीच्या काळात त्याच्यामागं ठामपणे उभं राहणं, त्याची अडचण त्याला समजून घेणं आणि त्यावर मार्ग काढणं. याच्याकरता फेडरेशनचा असंख्य स्टाफ अहोरात्र काम करत असतो. मॅडम स्टाफला जरी कडक वाटत असल्या तर ते आईच्या भूमिकेत पण बऱ्याच वेळेला मी गेलेलं बघितलेलं आहे. त्यामुळे असं जर उत्कृष्ट फेडरेशन असेल तर त्याचं अध्यक्षपद भूषवण्यासारखं दुसरं सुख नाही आणि दुसरं समाधान नाही. त्यामुळे याकरता तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. मनपूर्वक आपले आभार मानतो आणि आपल्याप्रती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.